श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुची शोधून पाहे. मना त्वाची रे पूर्व संचित केले, तया सारखे भोगणे प्राप्त झाले. या उक्तीप्रमाणे आजचा खूप सुंदर असा रोमांचक अनुभव आहे. आपण जी काही सेवा करतो ती स्वामींपर्यंत पोहोचते की नाही, हे प्रत्येक भक्ताची तळमळ असते, की आपण जे काही करतो ते जातं की नाही, देव ते स्वीकारतो की नाही. या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला आजच्या या अनुभवातून मिळणार आहे. हा अनुभव जो कोणी ऐकत असेल तो खरंच खूप भाग्यवान आहे. अनुभव ऐकताना मनातून एकच वाक्य येणार आहे, श्री स्वामी समर्थ. त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत आज प्रत्येक स्वामी भक्ताने बघावा. चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामी आईंचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक सर्व स्वामी भक्तांच्या हृदयामध्ये विराजमान असलेले श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला असे काही माझे अनुभव सांगणार आहे, ते ऐकून तुमच्या देखील अंगावरती शहारे उभे राहणार. सर्वप्रथम मी मुंबई येथील रहिवासी आहे. कल्याण हे माझं सासर आणि माझं जे काही माहेर आहे, अहिल्यानगर येथील श्रीगोंदा हे माझं माहेर आहे. माझा जो काही प्रवास आहे तो मी तुम्हाला सर्वप्रथम सांगते. त्यानंतर जो काही खूप मोठा अनुभव आहे तो मी अगोदर सांगते. त्यानंतर मला वाटत होतं की स्वामींनी मला कशी प्रचिती द्यावी आणि माझी सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचते की नाही. तर एकाला नाही तर आम्हा दोघींना स्वामींनी एकाच अनुभवातून दाखवून दिलं की तुमची भक्ती माझ्यापर्यंत पोहोचत आहे. स्वामी भक्तांनो, माझे नाव रुपाली. स्वामी जे काही करतात ते आपल्या चांगल्यासाठीच करत असतात. माझे जेव्हा लग्न झाले त्यावेळेस मी कल्याण येथे आले. माझे मिस्टर हे इथे जॉबला होते आणि त्यामुळे सर्व काही व्यवस्थित आम्ही रेंटनी राहत होतो. रेंटच्या खोलीमध्ये आम्ही राहत असताना आमच्या बाजूला ज्या ताई होत्या त्या स्वामींच्या निस्सीम भक्त होत्या. त्यांच्या घरामध्ये कंटिन्यू महाराजांचा तारक मंत्र चालू असायचा. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप चालू असायचा. मी त्यांच्याकडे कधी बसायला गेली तर मला खूप छान वाटायचं, मनाला शांती मिळायची. मी त्यांना विचारलं की तुम्ही कशी सेवा करता काय. त्यांनी मला त्यांचे आलेले खूप सुंदर सुंदर अनुभव मला सांगितले. त्यानंतर मी देखील स्वामींची सेवा करायला सुरुवात केली. सुरुवातीला सेवा करायला फार कंटाळा यायचा, आळस यायचा, जांभळी यायची, सेवा करूच वाटत नसायची. पण मी सेवा करत राहिली. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा खूप जप करत होती, तारक मंत्र म्हणत होती. त्यानंतर स्वामी चरित्र पारायण एवढी माझी सेवा सुरूच होती. त्यामध्ये काय झालं की अचानकपणे अशी काही वेळ आली, असं काही घडलं की ते मी कधीच विसरू शकणार नाही. माझे मिस्टर हे सकाळी ड्युटीला लोकलनी जात असायचे. 6:15ची लोकल ते पकडायचे आणि ड्युटीला जायचे. संध्याकाळी येताना देखील ते ड्युटीवरून येताना लोकलनीच येत असायचे. 4:15च्या लोकलनी ते घरी येत असायचे. रोजचा दिनक्रम चालूच होता. त्यामध्ये महाराजांची सेवा माझी चालू होती. मिस्टरांना मी म्हणायचे की तुम्ही सेवा करा ना. तर मिस्टर म्हणायचे की तुझं पुण्य मला मिळेल, तुझं पुण्य मला कामी येईल, तू तू कर सेवा, मी नाही करणार. माझा कर्मावरती विश्वास आहे, मी माझे कर्म चांगले ठेवत आहे. तू केलेलं फळ मला आपोआप मिळेल, कुठे आपल्याला जाणार नाही, तू करत राहा, असं ते म्हणायचे. मी त्यांना काहीच बोलली नाही. त्यानंतर माझी सेवा आणखी ही वाढत चालली. महाराजांवरचा विश्वास दृढ होत चालला. मला स्वामी कृपेने 2 मुले झाले. दोघी मुले खूप सुंदर, छान. त्यामुळे काहीच वाटत नव्हतं. पण अशी एक वेळ आली की त्यावेळेस मला असं वाटलं की खरंच महाराजांची सेवा केल्याने काहीच वाईट होत नाही. सुरुवातीला वाटायचं की आपलं काय होत आहे, आपण सेवा करतो तर काहीच मिळत नाही. पण ज्यावेळेस खूप मोठे संकट पुढे उभे राहिले, त्या संकटात स्वामींनी अलगद झेलले, त्यावेळेस वाटलं की आपल्या सेवेचं फळ महाराजांनी दिलं. असंच एक दिवस माझे मिस्टर ड्युटीला गेले. संध्याकाळी घाई गडबडीमध्ये लोकलमध्ये बसत होते. त्याच दरम्यान काय झालं की बसताना माझे मिस्टर लोकल सुरू होणार त्याच वेळेस आतमध्ये
गेले त्यावेळेस मिस्टर आतमध्ये जात असताना अचानकपणे दरवाजामध्ये त्यांना हात गुंतला आणि ते खाली पडतच होते. त्यावेळेस त्यांनी एका पट्टीला पकडलं. ट्रेन सुरू झाली. जाऊ लागली पुढे आणि आता माझे मिस्टर खाली घसरत होते. त्यावेळेस असं वाटलं, की आता त्यांना, की आपण आता जाणार आहे. आपलं आता काहीच राहणार नाही. त्यांचे पाय आपोआप खाली ओढले जाऊ लागले. माझ्या मिस्टरांनी आता जे काही होईल ते होईल. आता आपण हात सोडून द्यायचे असं ठरवलं. मिस्टरांनी हात सोडून दिले आणि खाली खूप मोठे दगडे काम चालू असल्यामुळे खडी पडलेली होती. खूप मोठा दगड देखील होता. माझ्या मिस्टरांनी हात सोडून दिले. त्यांना वाटलं, की आता माझे पाय जाणार. पाय जाणार म्हटल्यावर आपलं आता सर्व दुसऱ्यांना करावं लागणार. असं जीवनाचा काय उपयोग? आपण आता गेलेलोच बरं, असं त्यांना वाटलं. त्यांनी हात सोडून दिले. माझे मिस्टर असे काही पडले, की जबरदस्त. पण पडल्याबरोबर ते लगेच उठून उभा राहिले. सर्वांनी ज्यांनी ज्यांनी हे बघितलं ते सर्वजण खूप घाबरले, की "तुम्ही ठीक आहात का?" असे विचारू लागले. मिस्टरांना कसं काय झालं काहीच कळालं नाही. ते कसे वाचले हे देखील कळालं नाही. त्यानंतर त्यांचे जे काही तिथे मित्र होते, त्यांनी मिस्टरांना घरी पोहोच केलं. घरी मिस्टर आले. त्यांना ते बघून मला खूप भीती वाटली. त्यावेळेस माझं स्वामीचरित्राचं पारायण सुरू होतं. स्वामींचं पारायण माझं कंप्लीट झालं होतं. 21 पारायण कंप्लीट झाले होते. जो संकल्प केला होता, ज्या इच्छेसाठी, ती इच्छा तर पूर्ण झाली नाही. मिस्टर संध्याकाळी घरी आले. त्यांची ती अवस्था बघून मला खूप भीती वाटली. त्यानंतर मग मी त्यांना हॉस्पिटलला घेऊन गेले. ज्या ठिकाणी मी हॉस्पिटलला घेऊन गेले, तिथे अगोदरच एक व्यक्ती आलेली होती आणि ती डॉक्टरांशी बोलत होती. आम्ही तिथे गेल्यानंतर आमचे ओळखीचे डॉक्टर असल्यामुळे त्यांनी आम्हाला आतमध्ये बोलावलं. आतमध्ये बोलावलं, आम्ही बसलो. त्यांचं जे काही गप्पा चालू होत्या त्या सुरूच होत्या. त्यांनी बोलता-बोलता बोललं, की आज खूप जबरदस्त असा ट्रेनमध्ये ॲक्सिडेंट झाला म्हणे. तो व्यक्ती जिवंत आहे की नाही काय माहिती. खूप भयानक ती घटना घडली. मी लगेच विचारलं, की कधी झालं? किती वाजता झालं? त्यांनी टाईम सांगितला. कुठली लोकल होती ते सांगितलं. त्यावेळेस मी म्हटलं, "काळजी करू नका. ते जी काही व्यक्तीच्या सोबत झालं, ती व्यक्ती हे तुमच्या समोर आहे. मी त्यांची पत्नी आहे." हे म्हटल्यानंतर त्यांना देखील आश्चर्याचा धक्का बसला. "खूप जबरदस्त तुमच्यासोबत घडलं. तुम्ही ठीक आहात ना?" त्यांनी विचारलं. तर म्हटलं, "हो, खरंच महाराज होते म्हणून आम्ही ठीक आहे." श्री स्वामी समर्थ महाराजांनी मला वाचवलं. डॉक्टरांनी जिथे काही खरचटलं होतं, पट्टी वगैरे केली, तर ते म्हटले, की "खरंच महाराजांची कृपा तुमच्यावरती अगाध आहे. नाहीतर तुमच्या जागी दुसरी व्यक्ती असली तर आज ती जगूच शकली नसती." त्यावेळेस माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. महाराजांनी माझं सौभाग्य वाचवलं होतं. इतक्या दिवस जी काही सेवा मी करत होते, त्याचं फळ स्वामींनी मला अशा प्रकारे दिलं. माझं कुंकू रक्षण केलं. त्यानंतर मी स्वामींना कधीही कुठलीच इच्छा व्यक्त केली नाही, काहीच मागितलं नाही. स्वामींची निस्वार्थ भावनेने सेवा करत राहिली. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत राहिली. हा अनुभव आल्यानंतर माझी बहीण देखील स्वामींच्या सेवेत आली. माझी आई देखील आली. जे काही नातेवाईक होते, ते देखील स्वामींची सेवा करू लागले. त्यांना माझा हा अनुभव सांगितल्यानंतर. आता स्वामी भक्तांनो, मी जे काही तुम्हाला पुढचा अनुभव सांगणार आहे, त्यामध्ये माझी सेवा महाराजांपर्यंत कशी पोहोचली, हे स्वामींनी मला स्पष्टपणे दाखवून दिलं. स्वामी भक्तांनो, आता मी स्वामी सेवेत येऊन 10-12 वर्ष पलटून गेली होती. स्वामींची खूप सेवा माहीत झालेली होती. सर्व काही सेवा करत होती. गुरुचरित्राचे पारायण मी करत होती. गुरुचरित्राचं पारायण असंच चालू होतं. मध्येच दर महिन्याला मी पारायण करते. तर पारायण चालू असताना 7 दिवस झाले आणि माझ्या जे काही उद्यापन आहे ते उद्यापन पार पडलं. उद्यापन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी माझा मुलगा आजारी पडला. अचानक त्याला खूप ताप भरला. काय होत होतं काहीच कळत नव्हतं. आम्ही आमचे जे काही फॅमिली डॉक्टर आहे त्यांच्याकडे त्याला घेऊन गेलो. त्यांनी गोळ्या औषध दिले. त्यानंतर आम्ही 4-5 दिवस वेट केला, पण त्याला काही बरं वाटत नव्हतं. पुन्हा मोठ्या हॉस्पिटलला घेऊन गेलो. तिथे चेकअप वगैरे केलं. रक्त चेक केल्यानंतर तिथे कळालं, की त्याला कावीळ झालेली आहे. हे ऐकल्यानंतर खूप टेन्शन आलं. डॉक्टरांनी सांगितलं, की कावीळ ही
त्याच्यामध्ये खूप वाढलेली आहे आणि त्याचे डोळे पूर्णपणे पिवळे पडले होते. अंग देखील पिवळं झालं आणि त्याच्या तोंडाची जी काही चव होती ती पूर्णपणे चव गेली. तो काहीच खात-पीत नव्हता. त्यामुळे खूप टेन्शन येत होतं. महाराजांचा धावा चालूच होता. डॉक्टरांनी गॅरंटी नाही असं देखील सांगितलं होतं. कावीळ खूप पसरली आहे. गोळ्या औषध देखून देऊन काहीच उपयोग होत नव्हता. माझा मुलगा काहीच खात नव्हता. त्यामुळे खूप टेन्शन आम्हाला येत होतं आणि मग मी स्वामींपुढेच रडत होती. स्वामींनाच भीक मागत होती. हवं तर मला घेऊन जा. माझं आयुष्य त्याला द्या. पण त्याच्यावरचं हे संकट दूर करा. अशी स्वामींना कळवळून प्रार्थना करत होती. माऊली, माऊली म्हणून हाक मारत होती. तुम्हीच माझी माऊली, तुम्हीच माझी आई, तुम्हीच माझं सर्वस्व आहात. या लेकराच्या मदतीला धावून या. अशी कळवळून प्रार्थना करून मी खूप रडू लागले. त्यानंतर तारक मंत्राची सेवा सुरूच होती. तारक मंत्राचं तीर्थ त्याला चालूच होतं. त्यानंतर काय झालं, की मी रात्री झोपली. 2ची वेळ होती. माझ्या मुलाच्या जवळच मी झोपलेली होती. महाराजांचं नामस्मरण करता करताच मी झोपली होती आणि त्यामुळेच 2च्या दरम्यान मला महाराजांचं स्वप्न पडलं. प्रत्यक्षात महाराज माझ्या स्वप्नामध्ये आले आणि महाराज मला सांगत होते, "आम्ही आहोत ना, कशाला काळजी करतेस? सर्व काही व्यवस्थित होईल, ठीक होईल. उषाताईंकडे तीर्थ आहे, ते तीर्थ तू घेऊन ये." असं त्यांनी सांगितलं आणि महाराज गेले. त्या क्षणी मला जाग आली, की महाराजांनी असं सांगितलं. उषाताई कोण? कुठे आहे हे तीर्थ? खरंच असेल का? असे मनामध्ये खूप सारे प्रश्न येऊ लागले आणि जिथे माझा मुलगा ॲडमिट केला होता, त्याच्या जवळच स्वामींचा खूप मोठा मठ होता, केंद्र होतं. हे मला सकाळी कळालं. मी जेव्हा तिथे चौकशी केली, तर तिथे कळालं, की इथे जवळच स्वामींचा मठ आहे. तर मला तिथे जाण्याची प्रचंड इच्छा झाली. स्वामींना एकदा तिथे जाऊन दर्शन घेऊन विभूती घेऊन यावं असं मला वाटलं. म्हणून मी तिथे मठामध्ये गेली. भुपाळी आरती झाली. तिथे खूप सारी लगबग सुरू होती. हे का बरं चालू आहे काहीच कळत नव्हतं. मंडप घातलेला होता, सजावट झालेली होती. मग मी तिथे एका जणांना प्रश्न केला, की "इथे आज एवढं कार्यक्रम कशाचा आहे? का बरं इथे सर्वजण हे करत आहे?" तर तिथे सर्वांनी सांगितलं, की आज एका भक्ताने महाराजांचं इथं हे कीर्तन ठेवलेलं आहे. त्यामुळे इथे सर्व काही तयारी सुरू आहे आणि कीर्तनासाठी कोण येणार हे विचारल्यानंतर ते म्हटले, की इथे कीर्तनासाठी ज्या उषाताई आहे त्या येणार आहे. स्वामींची लीलांचं ते खूप छान वर्णन करतात. त्यांना स्वामींचा कृपाहस्त आहे ते इथे येणार आहे. उषाताई नाम ऐकल्याबरोबर माझ्या अंगावरती शहारे उभे राहिले आणि आता उषाताई म्हटल्यावर महाराजांनी जे सांगितलं त्या ताई ह्याच तर नसतील ना, असे मनामध्ये प्रश्न आले. हे खरंच आहे का? डोळ्यावरती विश्वास बसत नव्हता, कानावरती विश्वास बसत नव्हता. मग मी तिथेच थांबायचा निर्णय घेतला. हॉस्पिटलला गेली, मिस्टरांना कॉल केला, की तुम्ही लवकर या, मला मठामध्ये जायचं आहे. आणि मग माझे मिस्टर आले. मी कीर्तनासाठी मठामध्ये गेले. तिथे सर्व काही कीर्तन ऐकताना 1 मिनिटसुद्धा माझ्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. त्या जे सांगत होत्या ते ऐकून डोळ्यातून पाणीच थांबत नव्हते. जे कीर्तन वगैरे पार पडलं, त्यानंतर मी त्यांना भेटण्याचा अट्टहास केला. त्यांना मी बोलली, भेटली. त्यांना म्हटलं, की रात्री मला स्वामींचा दृष्टांत झाला, की माझा मुलगा खूप आजारी आहे, लास्ट स्टेपला आहे. डॉक्टरांनी गॅरंटी दिली नाही. त्याची कावीळ ही खूप पसरली आहे. आम्ही जे काही आयुर्वेदिक उपाय आहे ते देखील करून थकलो आहे आणि डॉक्टरांचे औषध देखील काहीच काम करत नाही. स्वामींनी मला रात्री दृष्टांत दिला, की उषाताईंकडे जा आणि त्यांच्याकडून तीर्थ घेऊन ये. तर त्या म्हटल्या, त्या मला बघून खूप रडायला लागल्या. त्यांनी मला घट्ट मिठी मारली आणि खूप रडू लागल्या. माझ्या हातामध्ये हात घेतले. त्यावेळेस मला काहीच कळत नव्हतं, की ह्या असं का बरं करत आहे. तर ताई म्हटल्या, की "मी एवढ्या दिवसाची सेवा करते, पण मला महाराजांनी काहीच संकेत दिला नाही कधीच." स्वामींना मी खूप म्हणायची, की "माझी सेवा तुमच्यापर्यंत पोहोचते की नाही? माझी भक्ती तुमच्यापर्यंत जाते की नाही मला माहीत नाही. आज तुम्ही जे काही सांगत आहे म्हणजे माझ्याकडे स्वामींनी तुम्हाला पाठवलं, माझं नाव घेतलं म्हणजे स्वामींचं माझ्यावरती लक्ष आहे. स्वामींना माझी भक्ती त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे. त्यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळाच आनंद होता, एक वेगळंच समाधान वाटत होतं आणि मी देखील माझं वेगळ्याच भावनेतून मीही रडत होती, त्याही रडत होत्या आणि तर त्या म्हटल्या, की "हो, मी जेव्हा अक्कलकोटला गेली होती, तेथून
तीर्थ मी घेऊन आलेली आहे. माझ्याकडे बॉटल भरलेली आहे." असं त्या म्हटल्या. मला विश्वासच बसत नव्हता, की स्वामींनी मला प्रत्यक्षात येऊन हे सांगितलं आहे. मला खूप आनंद होत होता. मग आम्ही खूप लगबगीने त्यांच्या घरी गेलो. त्यांच्या घरी जाऊन त्यांनी मला ते तीर्थ दिलं. रस्त्यामध्ये जाताना त्यांनी मला स्वामींचीच महिमा, गुणगान सांगत होते. मलाही ते ऐकून खूप समाधान वाटत होतं. खूप छान त्या बोलत होत्या. खूप म्हणजे खूप स्वामींविषयी त्यांचं अंतःकरण हे भरून आलेलं होतं. त्यांनी जेव्हा तीर्थ दिलं, त्या म्हटल्या, की "खरंच तुमचा मुलगा आता लवकरच बरा होईल." आणि मलाही खूप आशा लागलेली होती. कारण स्वामींनी प्रत्यक्षात सांगितलं आणि खरंच ती घटना पुढे घडलेली होती. मी तीर्थ घेऊन हॉस्पिटलला आली. ते तीर्थ मला जेवढं पाहिजे होतं, तेवढं तीर्थ मला मिळालं आणि मी माझ्या मुलाला ते दिलं. आणि काय आश्चर्य स्वामी भक्तांनो, ते तीर्थ दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी माझ्या मुलाची कावीळ जी 30 पर्यंत गेलेली होती, ती अचानकपणे 10-12 वरती येऊन थांबली होती. डॉक्टरांना देखील खूप आश्चर्य वाटलं. डॉक्टर म्हटले, की "रोज कावीळ फक्त 1-2% कमी होते. आज तुमची डायरेक्ट एवढी कमी झाली, हे खूप आश्चर्यकारक आहे." आणि त्यानंतर 2-3 दिवसामध्ये माझ्या मुलाला एकदम व्यवस्थित बरं वाटलं. तो जेवण करू लागला, व्यवस्थित झाला. त्यावेळेस माझ्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहत होते. ताईंना कॉल केला, मुलाला बरं वाटत आहे. त्यांनाही खूप आनंद झाला, की महाराजांची लीला अगाध आहे. प्रत्येक भक्तावरती महाराजांचं बारकाईने लक्ष असतं, यातून त्यांनी दाखवून दिलं. अंगावरती शहारे उभे राहिले, डोळ्यातून अश्रू वाहत होते. महाराजांची किती अगाध लीला आहे. आपल्याला जरी वाटत असेल, की माझा जप त्यांच्यापर्यंत पोहोचतो की नाही, कुठली सेवा त्यांच्यापर्यंत जाते की नाही, पण असं नाही. महाराजांची प्रत्येक भक्तावरती बारकाईने नजर असते. प्रत्येक भक्ताच्या इच्छा त्या पूर्ण करत असतात. फक्त योग्य वेळ येण्याची ते वाट बघत असतात. स्वामी भक्तांनो, असे हे 2 असे अनुभव होते, की मी ते कधीच विसरू शकणार नाही. त्या उषाताई देखील हा अनुभव कधीच विसरणार नाही आणि मी देखील कधीच विसरू शकत नाही. स्वामींची महती सांगायला जर सुरुवात केली तर दिवस रात्रही पुरणार नाही. एवढी महती स्वामींची आहे, एवढे अनुभव स्वामींनी मला दिले आहे. पण त्यातील हे 2 अनुभव असे होते, की मला ते सांगावेसे वाटले. स्वामींनी ती बुद्धी दिली म्हणून आज मी तुम्हाला माझे हे अनुभव सांगितले. शेवटी जाता जाता एकच सांगावसं वाटतं, जे करील स्वामी भक्ती तयावरी स्वामी कृपा करती, जे सद्भावे ओवाळती त्यावरी होती कृपाळुवा, जे करती धांबिक भक्ती तयावरी स्वामी कृपा न करती. एवढं सुंदर वाक्य स्वामींनी त्यांच्या चरित्रात सांगितलं आहे. स्वामींना फक्त भावपूर्वक तुम्ही कुठलीही गोष्ट अर्पण करा, कुठलीही सेवा करा, भावनेने करा, ती महाराजांपर्यंत पोहोचणारच आहे. दांभिक भक्ती करू नका, दिखाव्यासाठी भक्ती करू नका, स्वामींसाठी भक्ती करा, स्वामींचं एकदा होऊन भक्ती करा. असा मला आलेला हा स्वामींचा दिव्य असा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे. अक्षरशः अंगावरती शहारे उभे राहिले. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला? नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशाच सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.